नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तन हा नवविधा भक्तीमधील एक भक्ती प्रकार आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला विशेष असं महत्व आहे आणि म्हणूनच हरिभक्त पारायण
सांग होय अंग हरी रूप प्रेम छंदे नाचे गेले हरपले देह भाव. हरिभक्त परायण श्रीवत्पल महाराज शिंदे यांचं स्वागत सत्कार भारतीय अधिकाऱ्यांना पाटील. विठ्ठल
दोन मिनिटं हरिभक्त पारायण श्रीयुत भरत महाराज शिंदे यांचा सन्मान माननीय युवा नेते अजिंक्य राणा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेम छंदे नाचे गेले हरपले देह भाव, अशा प्रकारचा हा कीर्तन सोहळा आहे. त्याचबरोबर श्रीयुत माननीय सुभाषराव यांचंही स्वागत ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांनी करावं अशी मी विनंती करतो. माननीय श्री रामभाऊ जगताप यांचंही स्वागत माननीय युवा नेते अजिंक्य राणा पाटील यांनी करावं अशी विनंती करतो. आजचा जो हा कीर्तन सोहळा इथे होतो आहे त्याला टाळकरी साथ हे आपल्याच कुरणवाडी गावचे सगळे विद्यार्थी आहेत. श्रीधर स्वामी महाराज टाळकरी मंडळ कुरणवाडी आणि त्यांचे मार्गदर्शक श्री गायकवाड सर हे सगळे या ठिकाणी ही साथ संगत करत आहेत. खर तर कीर्तन हे लोकप्रबोधनाचं समाज प्रबोधनाचं अत्यंत प्रभावी माध्यम गेली शतकानुशतके महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमिकेमध्ये राबवलं जात आहे. आज हजारो कीर्तनकार महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये संत विचार घेऊन जात आहेत. लोकप्रबोधनाची एक नवी चळवळ उभी करतायत. आज अणगरमध्ये हरिभक्त पारायण श्रीयुत भरत महाराज शिंदे हे खंडोबाची यात्रा या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या पुरते, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपल्या सायसे, तुका म्हणे आता आपल्या सायसे, आम्हा जगदिशे सांभाळावे, गायनाचे उडे आपल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. समचरण सरोजम सांद्रनेला मुदाभम, जगन हिदबानी मंडन मंडनाभम, तरुण तुलसीमाला कन्नरम कंज नेत्रम, सदै धवलासम विठ्ठलम चिंतया. प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार व्हा पाहिजे. सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुगुरु सुधारी, बनर रघुबीर विमल जशो जोदय को फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोय हर हो भले सब हे
नमितो योगी थोर विरा तत्वज्ञानी संत ए बोरा नक्की याद चालत होती हो सत्कवीवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळासी करे सागरी तारेली भव सिंधुसी बांधिला से तुझे अनाथा दिना करणे तू कयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपली आचिंदे मनाचे आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मोजे बाळांनो खाली बसा रे मी थोबडीला या खाली बसा ना जग तिकडे जावा आमच्या डोक्याला ताप सगळा प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपल्या गावचं जागृत देवस्थान श्री खंडोबा यात्रेनिमित्त आज आपल्या गावामध्ये कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. या थिटे परिवाराच्या वतीने हा उत्सव संपन्न होता. अख्खं गावच सहभागी असतं. त्यात आपल्या गावचं भूषण सर्वसामान्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे एक तरुण युवक जे आमच्या गावरान प्रेम प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकळीच्या करामतीच्या टीमवरती मनापासून प्रेम करतात आणि आपण त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात असे अजिंक्य राणा पाटील या ठिकाणी स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. शक्यतो राजकीय पुढाऱ्यांचे पोरं टाळ घेऊन कधीच उभे राहत नाही. त्यामुळे म्हणजे कीर्तनाला येत नाही. आणि इतकं नम्र व्यक्तिमत्व आहे. आले आले आमच्या तिघांचे ती पाया पडलं. समवयस्क होता आम्ही तरी तिघांच्या पाया म्हणजे तुम्ही का त्यांच्यावर प्रेम करता ह्याचा आम्हाला गमक कळलं. नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंद ते नम्र झालेले म्हणून तुम्ही सर्वजण त्यांच्या परिवारात अतिशय भव्य दिव्य वातावरणात हा यात्रा उत्सव संपन्न होता. ज्यांनी मला बोलावलं फोन करून ती थेटे कोण आहे ती म्हणजे माझं नावच सांगू नका अजिबात. ते कुठं गेलं काय माहिती मग कोण आहे तो म्हणजे नावच सांगू नका माझं नाव पुकरू नका. आमचा कार्यक्रम आहे अख्ख्या ह्याचा ती पण लपून बसला. आता जाताना फक्त तोंड दाखवा. जाताना आमच्या दाब दावायचं नाही. गाव चांगले आपलं आणि मी सेवेकरता घेतलेला बघा वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज संगतीची मागणी करतायत. संगतीची कोणाच्या संगतीची मागणी करतायत? वैष्णवांच्या संगतीची. आणि वैष्णव कोण आहेत? भगवान शंकर पहिले वैष्णव आहेत.
पहिले वैष्णव. आणि मग खंडेराया, कोल्हापूरचा जो या ज्योतिबा, पालीचा खंडोबा, जिजुरीचा खंडोबा, शिंगणापूरचा महादेव, सगळी ही एकच रूप आहेत, एकच म्हणजे पहिले वैष्णव आहेत. आणि भगवंताचं भजन ह्याच वैष्णवांनी चालू केलं. भगवान शंकरांनी भगवंताचं भजन चालू केलं. पहिले वैष्णव आहेत. एका जनार्दनी वैष्णव, शिव जनार्दनी वैष्णव. यात्रा आहे ही यात्रा भगवान शंकराचे. तुमचं मला आल्यानंतर कौतुक वाटतंय. जिथं तिथं पुरातन मंदिर आहे आपल्या गावात, पुरातन मंदिर आहे. खंडेरायाचं मंदिर बघितलं, पुरातन आहे. भगवान शंकराचं मंदिर पुरातन आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत, ग्राम सचिवालय, नगरपंचायत आहे काय तेव्हा दगडी बांधकाम म्हणजे पुरातन. 1960चा महाराष्ट्रातील पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या गावामध्ये आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपल्या गावात आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आपल्या गावात. आपलं गाव कशातच मागं नाही. त्यामुळे संगत तुम्हाला सांगायची गरज नाही, तरी पण सांगितली पाहिजे. पण पूर्वीचा काळ गेला, आताचा नवा काळ चालू आहे. संगत महत्वाची आहे, कारण संगतीचा परिणाम चांगला तितकाच वाईट सुद्धा होत असतो. संगतीचा परिणाम जर आपण चालू जीवनाची वाटचाल करत असेल आणि जाता जाता आपली संगत जरी चुकली, संगत अख्ख्या जीवनाची राख रांगोळी होत असते. लक्षात असू द्या, राख रांगोळी. तुम्ही मिरचीच्या बाजारात, मिरचीच्या बाजारात बायका जाताना मिरचीच्या बाजारात तुम्ही मिरची घ्या, घर घेऊ नका. तुम्हाला शिंका येणार, ठसका येणार. बरोबर आहे का? बरोबर आहे का? का तुम्ही त्या बाजारात गेला, त्या संगतीमध्ये गेला. फुलाच्या बाजारात जा, अगरबत्तीच्या बाजारात जा, घ्या, अगर घेऊ नका. तुम्हाला सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही. का? तुम्ही त्या संगतीमध्ये गेला. संगतीचा परिणाम असतो. जगात 1 नंबरचा धनुर्धारी आणि विद्वत्तेत 1 नंबर आणि दानामध्ये 1 नंबर असलेला कर्ण, इतका तो विद्वान होता, त्याची बरोबरी कुणीच करू शकत नव्हतं. आणि त्या भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनापेक्षा सुद्धा कर्णावर जास्त प्रेम होतं. का? तो सत्य वागत होता. एकच चूक त्याच्या आयुष्यामध्ये नडली, एकच फक्त संगत चुकीची लागली, बरबाद झाला. त्याचं नाव सुद्धा कोणी घेत नाही, ठेवत सुद्धा नाही. का? फक्त संगत. इतका विद्वान होता, अर्जुनापेक्षा सरस होता, सरस. आणि त्या द्रुपद राजाने स्वयंवर आखलं होतं. स्वयंवर, त्या स्वयंवराचा नियम असा होता, त्या द्रौपदीचं स्वयंवर होतं, जो पाण्यामध्ये बघून वर माशाचा डोळा उडवल, सरळ नाही असा, पाण्यात बघून त्याला द्रौपदी देऊन टाकायची. कर्णाने डिरिंगच केलं, त्यांनी धनुष्याला बाण पण लावला, पाण्याला बघून वरच्या माशाच्या डोळ्यावर नियम पण धरला. द्रौपदीने नाही, सगळ्यांनीच ओळखलं, कर्ण माशाचा डोळा उडवणार म्हणजे उडवणार. पण लक्षात आलं द्रौपदीच्या, मला कर्णाला माळ घालायची नाही, मला अर्जुनाला माळ घालायची. तिच्या सगळे हातबल झाले. आता द्रौपदी कर्णाला मिळण्यातच जमा. इकडे बघ, गुलाल फाटाकडे ट्रक भरून आणलं होतं, उजळवायला सुरुवात केली. डीजेच्या गाड्या बिड्या तयार होत्या. डीजे होता का त्या काळात? तुम्ही सुद्धा हसता लगेच. त्यांनी बाण लावला, मारणार होता, पण द्रौपदीने खुर्चीवर बसलेल्या भगवान श्रीकृष्णाकडे बघितलं. खुर्चीवर कोण बसला होता? जगाचा मालक, जगाचा बाप. त्याचं कर्णावर जास्त प्रेम होतं, पण त्याला कर्णाच्या गळ्यात माळ घालून द्यायची नव्हती. द्रौपदीने कर्णाकडे बघितलं आणि द्रौपदीने कृष्णाकडे बघितलं. कृष्ण खुर्चीवर बसला होता. आणि खुर्चीवर बसणारी माणसं डेंजर असते ना.
म्हणजे तुमची हेतली सोडून त्यांनी काहीच केलंय. द्रौपदीने भगवान श्रीकृष्णा बघितलं आणि श्रीकृष्णाने द्रौपदीकडे बघितलं आणि त्यांनी फक्त डाव्या बोटाचा अंगठा असा हलवला, पायाचा अंगठा असा हलवला. द्रौपदीने वळखायचं ते वळखलं. तिने सांगितलं मला स्वयंवरच मान्य नाही. आता मला सांगा, कर्ण नियमातनं चालला होता, पण काय होता, पाण्यात बघायचं ना माशाचा डोळा वडवायचा. नियमातनं चालला होता, डोळा ते उडवणारच होता. द्रौपदी कर्णाला मिळणारच होती. मग भगवान श्रीकृष्णाने असा दुजा भाव का केला? का कर्णाची बाजू घेतली नाही? याचं एकमेव कारण होतं, जर द्रौपदीचं लग्न कर्णाबर झालं असतं तर 4 वर्षामध्ये कौरव आणि पांडव यांचं युद्ध होणार होतं आणि त्या युद्धामध्ये कौरवांच्या बाजूचं औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नव्हतं. त्याच्यात कर्ण सुद्धा मानणार होता. जर कर्णाला द्रौपदी मिळली असती तर आयुष्यभर तिला विधवा म्हणून राहावं लागलं असतं. म्हणून तिथं कर्णाची बाजू घेतली नाही, तिथं अर्जुनाची बाजू घेतली. एवढा कर्ण विद्वान होता, फक्त संगतीमुळे दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेला, बरबाद झाला, आयुष्याला मुकला. आयुष्याला संगत महत्वाचे आहे, लक्षात असू द्या. संगत महत्वाचे आहे. तिथं महिलांना प्रश्न विचारतो मी, महिलांना प्रश्न विचारतो. हितल्या बसलेल्या एका बाईचं नाव असं आहे का? कैकई आहे का कुणाचं? असलं तर सांगा, तिचा सत्कार करतो इथं मी. कैकईचं नाव कोणा सुद्धा घेत नाहीत बाया. का? लय ओ कपटी होती. सांगून बघा, तुम्ही होता का तवा? तुमची आजी तरी होती का? तरी तिचं कैकईचं नाव कुणी ठेवत नाही. का? लईच कपटी. पण लक्षात असू द्या, कैकईचं रामावरती कौशल्यापेक्षा जास्त प्रेम होतं. ज्या वेळेस दशरथ राजाने घोषणा केली की उद्या अयोध्येच्या गादीवर तर माझा राम बसणार आहे, जेवढा कौशल्याला सख्या आईला आनंद झाला ना, त्याच्या डबल आनंद कैकईला झाला होता. कैकईला पण एका रात्रीत संगत बदलली. आजपर्यंत कैकईचं नाव कोणी ठेवलं नाही. संगती तिच्या कोण? मंथरा आली. मंथरा काय कानात तिच्या ठुकल्या असेल त्या कैकईच्या, तिलाच माहिती. आणि बाया कधी चांगला सल्ला देत नाही त्या. एका रात्रीमध्ये एकच रात फक्त रामाच्या विरोधात. आजपर्यंत कैकईचं नाव कोणी ठेवलंय का? ठेवलंच नाही. संगतीचा परिणाम. वाल्मिक ऋषी आधीचा वाल्या कोणी इतका पापी होता, दुराचारी होता, हिंस्र होता. एखाद्या जनावराला किंवा हिंस्र पशुला दया येईल, पण वाल्याला कधीच दया येत नव्हती. इतकं पाप केलं त्यांनी, इतकं पाप केलं. 7 रांजण त्याच्या पापाने भरलं. म्हणत्यात मी बघाय नव्हतो, पुराणात तसं दिलंय. म्हणत्यात मी नव्हतो. 7 रांजण त्याच्या पापाने भरलं. आयुष्य सगळं मातीला होणार होतं, पण केवळ आयुष्यामध्ये संत आले आणि वाल्मिकी झाला. इतका अधिकार मिळाला. रामायण वाल्मिकीने लिहिलं आणि जगाच्या बापाला जसं वाल्मिकीने लिहिलंय तसंच वागावं लागलं. वाल्मिक तैसाच करीन आणि वरतून दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिकीने लिहिलं तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं. हा संगतीचा परिणाम आहे, संगतीचा. मग आपल्या जीवनात काय महत्वाचं आहे? संगत. मुलींनो तुम्ही कॉलेजला जाता? कॉलेजला जाता का? कशाला सोडून दिल्या? कॉलेजला जाता, बरोबर? कॉलेजला जाता. तुमच्या कॉलेजच्या बाहेर केस राखून त्या मोटरसायकलवर बोंबलत पोरं हिंडत्याती फिरतात ना कॉलेजच्या बाहेर. त्यांना कसली पोरं म्हणता तुम्ही? कसली उंडगी पोरं तुमच्या कॉलेजच्या बाहेर फिरतात का नाही?
मला सांगा तुमच्या कॉलेजच्या बाहेर पोरगा असं फिरताना कधी दिसले का? ती मेडिकलला आहे, ती डॉक्टर केला, MBBS चा अभ्यास करतय, ती MPSC ची तयारी करतय, UPSC ची तयारी करतय, असं पोरग कॉलेजच्या बाहेर फिरताना चक्रा मारताना गिरट्या मारताना दिसलंय का? दिसणारच नाही का? त्याला करिअरचं पडलंय. मग अशी बोंबले फिरते ती कोण असते? ती उंडगी. आणि असल्या पोरांच्या नादी आजकालच्या हुशार मुली लागतात. हुशार. याचं कारण काय माहिती का? मुली चांगल्याच असतात. मुलगी घरनं निघाली तरी खाली मान घालून ती कॉलेजला जात असती, पण तिची मैत्रीण असते ना, तिची मैत्रीण सगळ्यात वाईट. ती खाली मान जरी घालून निघाली ना तर ती अशी कोणा तुझ्याकडे बघतो, तुझ्याकडे बघतो. अरे पण तुला काय घेणं देणं आहे? असली संगतीत मुलगी असेल, असली संगतीत मुलगी असेल, तिला उद्या सांगायचं तुझी माझी मैत्री कळत, त्या वाचून काही नडलं नाही. पोरांना तुमचे लग्न झालेत का? इकडे नाहीत ना, आणि होणार पण नाही. आयुष्यभर होणार. मी सांगतो तुम्हाला, होऊ यायच्या कुठनं? तुम्ही पंक्तीला जेवाय बसला, बुंदीवाला पण पंक्तीत बुंदी वाढत आला आणि तुमच्या पाशी आली बुंदीच संपली. तुम्ही लग्नाला आला आणि पुरे संपल्या. कारण 1000 मुलं जन्माला येतात, 1000. तेव्हा 850 मुली जन्माला येतात, 150ची तर वाढताना चालली. तुम्ही कुठं अगरबत्ती लावता मधीच? सगळ्या बापाचा एकच प्रश्न आहे, मुलांच्या बापाचा एकच प्रश्न आहे, आमच्या मुलाला मुलगी मिळत नाही. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मी थोबाडीत मारून घेऊ का ताडा ताडा 2-3 माझ्या? सगळ्या बापांचा एकच प्रश्न आहे, आमच्या मुलाला मुलगी बघा. प्रत्येक पाहुण्याला फोन करत, बघा राव करून घेतो, बघा राव करून घेतो. अरे द्यायची कोणाची? वटूळ करतो का? तुझा पोरगा काय करतो? तुझा पोरगा सकाळपासून मोबाईल मध्ये असतो, चौकात बसतो. तो पुऱ्याला काय माती खायला घालेल का? त्यालाच खायला आई बापाची जेव्हा खातोय काय घालेल? मी उलट सांगतो, आता सगळ्या बापांची, मुलाच्या बापांची अवस्था अशी, मुलाला मुलगी मिळत नाही. पण मी म्हणतो मुलीला लय बाजार आहे, भाव आलाय मुलीला, आणि मुली लय मिळतात, लय मिळतात. जर तुमच्या पोराला 1 लाख रुपये पगार असेल, 1 लाख रुपये पगार असेल, पुरीचा बाप तुमचं घर हुडकत येतोय. कुठं वही घर, कुठं वही घर? तेवढं क्वालिटीचं पोरग बनवलं पाहिजे ना. आपली मुलं बिघडलेत कशामुळे? संगतीमुळं. फक्त संगतीमुळे. लक्षात असू द्या, संगतीचा परिणाम वाईट असतो, चांगला पण असतो. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेला, तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज, हस हस विठ्ठल. ऐका, संतांच्या संगतीमध्ये तुम्ही गेला ना, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संत आपल्याला मार्ग दाखवत असतात. जर आपण चुकीच्या संगतीत गेलो, आपल्या जीवनाची राख होते. लक्षात असू द्या. राख मी आता उदाहरण सांगितली का? संतांच्या संगतीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय वाटतंय? सुख वाटतंय, सुख. संतांच्या संगतीमध्ये. त्यांनी प्रापंचकाची संगत मागितली का? अजिबात मागितलं. संसारिकाची संगत अजिबात मागितली नाही, संतांची मागितली. कारण संसारिकाची संगत करून काय मिळणार आहे? सगळं दुःख, सगळं दुःख. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही संसारिक आहे, तुम्ही संसारिक, तुमचे लग्न झालेत का? बायका आहेत का तुम्हाला? बरं आहेत का? विचार करा. आहेत ना? मग मी गेल्यावर सांगायचं का आहेत म्हणून? बायका आहेत. कशासाठी केली बायको? बायको कशासाठी केली हे सुद्धा माहित नाही तुम्हाला? विचार करून सांगा. तर वरची पाणी करून तुम्ही. बायको सुख मिळावं म्हणून केली ना? सुख मिळवून दिलंय का? सुख बायकोने सुख दिलंय का? चिरड टाकलं सगळ्यांनी. ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याने हात करा. त्याचा इथं सत्कार करतो अजिंक्य पाटलाचे हात. ते 100% ज्याला चांगली मिळेल त्याने 99 खाली ठेवा. 100% ज्याला चांगली बायको मिळेल त्याने हात वर करा. त्याचा सत्कार करायचा आहे. आता ह्यांचं मरून द्या.
जिला 100% चांगला नवरा मिळाला तिने हात वर करा, तिचा हित सत्कार करतो. 99 वालीने खाली करा, 100% वालीने हात वर करा. बर 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 दोघी तिघांना मिळत काय. बर आता तुम्हाला इथल्या महादेवाची शपथ आहे, जी जी बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला एकेरी शब्दात बोलली नाही तिने हात वर करा. खोटं बोला तर अटॅक येऊन मारतात. तुम्हाला महादेवाची शपथ आहे. हो बाबा असाच आहे, हो बाबा तसाच आहे. आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो. मी सांगाय गेली की ह्याच्या कानाची भोकं बदलतात अशी कोण म्हणेल हात वर. होतं त्यांचं आणि ज्या दिवशी तुम्हाला सांगतो आपल्या गटाला, मी तुमच्या बाजूने आपल्या गटाला सांगतो, ज्या दिवशी आपली बायको आपल्याला आपल्या पाठीमाग इकडे शब्दात बोलल ना, इकडे शब्दात बस दुसऱ्या दिवशी आत्महत्या करायची. काय जगण्यात सवय, काय जगण्यात काय सवय. आपली बायको आपल्याला इकडे शब्दात बोला इतकं वाईट आहे, आपण दुसऱ्या दिवशी आत्महत्या करायची. दुसऱ्या दिवशी मी पण 2-4 दिवसात करणार आहे म्हणून म्हणलं. आहे का संसारिकाच्या जीवनामध्ये सुख आहे का. सुखाचा विचार नाही सुख नाही. त्यामुळे संगत मागणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज संसारिकाची नवरा बायकोची भांडण मरणाची झाली. तुमची जशी होत्यात ना तशी मरणाची भांडण नवरा बायकोची. नवरा म्हणायचा अरे गाड्यासारखा गडी, मी गाड्यासारखा गडी, मला तू दळण आणायला होतीया, मला भाजीपाला आणायला होतीया. नवरा रोज त्याला म्हणायचं मर्द आहे मी, गाड्यासारखा गडी आणि मला दळण आणायला होतीया. बायको म्हणली मर्दाला खायला लागत नाही, दळण आणायचा कोणी. त्या कटकटीने तो म्हणला मला तुझ्याबरोबर संसारच करायचा नाही, मला तुझ्याबरोबर सोड चिठ्ठी घ्यायची, घटस्फोट घ्यायचाय. बस जगण्यात अर्थ राहिला नाही. बायकोने मला दळण आणायला हो, मला भाजीपाला आणायला हो. ती म्हणला माझा मित्र वकील आहे, माझा मित्र वकील आहे, उद्या सकाळीच त्याच्याकडे जाणार आणि तुला सोड चिठ्ठी देणार. ती म्हणली जा रे. बायको म्हणली तू जा तर फक्त, तू जा मला घटस्फोट मी बघते काय करायचं, तू फक्त जा वकिलाकडे. दुसऱ्या दिवशी उठलं वकिलाकडे गेलं आणि ज्या स्पीडने गेलं त्या स्पीडने मागायला म्हणलं दाळाची पिशवी, दळणाची पिशवी का म्हणली घटस्फोट घ्यायचा होता ना. म्हणला तू तरी मला दळण आणायला होती, वकील भांडीच घासत होता. हाय का संसार असतो, हाय का संसार असतो. मिळू शकत नाही लक्षात असू द्या. बरं मला सांगा तुमची घरामध्ये भांडणं होऊ नाहीत असं वाटतंय का. माझ्याकडे औषध आहे सांगू का. घरात भांडणं कोणाची होत्यात आपल्याकडे बाजूला ठेवा, थोडा थोडा आपल्याकडे इकडे मला बघून द्या. आपल्या घरात भांडणं कुणामुळे होत्या. 2 पात्र आहेत लेडीज, कुणाकुणाची होते ती बोला बोला होत्यात म्हणजे सांगायला काय दावा लाजायचे, भांडताना लाजायचे, नाका लाजलं काय अर्थ. कुणाची होत्यात सासू आणि सोनाची. क्या बात आहे, खरे बोलते ना बया. महिला खरं प्रामाणिक आहे तुमची इथल्या महिला. आता सासूची सोन्याची भांडणं होणार असं वाटतंय का सगळ्याला. मी औषध सांगतो, वाटतंय का. वाटतंय म्हणजे औषध सांगू का. हा औषध सांगा म्हणताय म्हणजे 100% धारादारी होती तुमची. झालं ना औषध सांगा म्हणजे. ऐका मी 2 गोष्टी सासूला सांगेन, 2 गोष्टी सुनेला सांगेन. भांडणं अजिबात होणार नाही. आता सुनेला पहिल्यांदा सांगू का, सुनेला सांगू पहिल्यांदा. सुनेला ऐक भांडणच होणार नाही ती, फक्त नियम माझा पाळायचा. घरामध्ये आपल्या नवऱ्याला आय आहे, आपला नवरा काय आबाळातनं पडलेला नाही अशी मनाची तयारी करायची. तिला आय नवऱ्याला आय आहे आणि तिला मरेपर्यंत सांभाळायची ही आपल्या मनाची पक्की अशी खूनगाड बांधून ठेवायची. रोज भांडून ती जाईल कुठं, जाईल कुठं जाईल ती प्रत्येकाने लक्षात ठेवायची. तिला अजिबात बोलू द्या, बोंबलेलं बसेल. तिचा किती शामी नाही म्हातारी ती. तुम्ही तिच्याला तोंडाला तोंड देऊ नका अजिबात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट
दुसरी गोष्ट, आपल्या सासूचा आपल्याकडून अपमान होता कामा नये. अपमान कसा होतोय का? अपमान कसा होतो? तुम्ही तुमच्या मुलाला आणि सासूला संध्याकाळी 7 वाजता टीव्हीच्या समोर बसल्यावर जेवाय दोघांना वाढता, मुलाला पण आणि सासूला पण. आणि जाता जाता तुमच्या मुलाला म्हणता गीळ 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 फुकाटचं गीळ. म्हणता कोणाला? पोराला. आणि म्हणायचं असतं कोणाला? क्या बात आहे, वा विठाल. तिसरी गोष्ट, कधीतरी आपली सासू झोपल्यानंतर तिचं प्रेमाने हातपाय दाबा. अग बाई, लय अवघड बाबांनी सांगितलं बाबा. मला प्रामाणिकपणे सांगा, प्रामाणिकपणे, जर समजा बाया आपण बाहेर आलो, कामावून आलो, आपली आई झोपली आणि आपली बायको आपल्या आईचा हातपाय दाबती, हे चित्र बघितलं, तुम्हाला कसं वाटेल? चक्कर येईल का नाही? आईचं पाय बायको, आणि दाबताना प्रेमाने दाबायचा गेल्यात. मी शब्द वापरला प्रेमाने, नाही तर असं दाबा म्हातारी उलटी पालटी करून टाका बा. झालं. एवढ्या गोष्टी सुननी पाळायच्या, सुननी. बरोबर आहे, सुननी. आता तुम्ही सुना म्हणत्याल, हो बाबा फक्त सुनाला सांगतोय, पण आमची म्हातारी किती खोडीची ह्याला काय माहिती. आता सासवांसाठी तुम्ही सुद्धा कमी नाही. त्यामुळे सासवांनी, आताच्या नवीन मुली आहेत, तुमचा काळ कसा होता, तुम्ही किती तीर मारलं, किती हाला दिवस काढलं, किती कष्ट केलं, किती दिवं लावलं. आत्ताच्या नवीन पुरीला सांगत बसू नका. आमच्या काळात असंच होतं, आमच्या काळात आम्ही एवढी चोळी घालायचो, आता तुम्ही एवढीच घालताय, घालत्यात ना. त्यांचं स्वातंत्र्य हिरवून घेऊ नका. त्याचबरोबर आपल्या सुनेची तक्रार शेजारणीकडे जाऊन करू नका. सगळ्यात वाईट सवय शेजारणीकडं. काय खरं नाही, वाटपळ झालं सगळं, वाटपळ का? पोराचं वाटपळ झालं का? सोन नाही चांगलं मिळालं. स्वयंपाक कोण होता? पोरालाच करा. शेजारणीनं तक्रार. काय सांगायचं बाई, माझ्या काळात पावशेर त्याला 15 दिवस लागायचं, 15 दिवस. 1 किलो लागतो आठवड्याला. जगर का माझं पोहा, जगर. तुला काय घेणं देणं आहे का? तुझ्या नवऱ्याला 10,000 पगार होता, तिच्याला 1,00,000 रुपये पगार आहे. तिने चपात्यात याला तळून दिला, ताक गोडे त्याला अंगा ओतून घेऊन. काय घेणं देणं आहे का? होत्याल का भांडणं? संध्याकाळ झाली की आपल्या इथं महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरात यायचं, हरिपाठ करत बसायचं. पण शेजारणीकडे तक्रार. तुम्हाला माहिती का, जिच्याकडे तुम्ही तक्रार करायला गेलाय तिच्या सुनाने 4 वेळा हाताखाली काढला, हे माहिती का तुम्हाला? माहिती का? अजिबात. त्यामुळं तक्रार करू नका. 2 सुनामध्ये एक घाणसोबत 2 सुनामध्ये तुझा भाऊ करू नका. जी सांभाळती ना तिलाही चांगली, आणि जी नाही सांभाळत ना तिलाही वाईट. तुम्हाला काय घेणं देणं का? तिसरी महत्वाची, 4थी गोष्ट महत्वाची, तुमच्या सुनाकडं, तुमचा मुलगा कामावून येईल ना, तुमच्या सासूला सांगतोय, तुमच्या मुलाकडं, तुमचा मुलगा कामावून येणार आहे, तुमच्या मुलाकडं तुमच्या सुनेची तक्रार करू नका. सगळ्यात महत्वाची सूचना, तुमच्या मुलाकडे तुमच्या सुनेची तक्रार करू नका, कारण तुमचा मुलगा तुमच्या सुनेचं काहीही करू शकत नाही. काय करेल? वागेल का तुमचा पोरगा? करेल काय? काहीच करू शकत नाही. अजिबात तक्रार करू नका. 4 गोष्टी सुनेला सांगितल्या, 4 गोष्टी सासूला सांगितल्या, भांडणं होत्याली? अजिबात होऊ शकत नाही.
आता महत्वाची गोष्ट सांगायची सासऱ्यांना. सासरा हा असा सुनेच्या दृष्टीने निरुपद्रवी प्राणी आहे. तो सासरा म्हणजे देव माणूस आहे सुनेच्या दृष्टीने. सुनेने जर सांगितलं ना, अहो मामंजी बघा ना, आई हल्ली फार लागराग करतात, किरकोळ कारणानं भांडण करतात, राग आला की आदळापट करतात, असे सांगितलं, सासऱ्याने काय म्हणायला पाहिजे सुनाला, अगं सुनबाई बाळा, तिने पहिल्यापासून लय हालात दिवस काढलं, माझ्याच्याने तिची लय आवड झाली, तिने लय कष्ट घेतलं, तिचे आता वय झाले, तब्येत बिघडली, तब्येत साथ देत नाही, तू तिला सांभाळून घे, असं म्हटलं पाहिजे ह्यांनी. असं म्हणलं पाहिजे. ह्या अवलादी तशा नाहीत म्हणत, ती पहिल्यापासून तशीच आहे, मी कसं दिवस काढलं ती माझी मला माहिती. त्यामुळे सुनाला वाटतं माझा सासरा म्हणजे देव माणूस. बायकोची बाजू घ्यायची. कुणाची? बायकोची बाजू घ्यायची. म्हातारी झाली म्हणून काय झालं, तरुण मनात साथ दिली ना, या का फटफटी पिक्चरला गेला तेव्हा माझ्या वाटल्या का, आता काय होतं काय. आपल्या बायकोचा म्हातारी असली तरी आपल्या सुना देखता तिचा अपमान करायचा नाही. जवळ घेऊन उलट खांद्यावर हात टाकायचा, फक्त खांद्यावर टाकायचा आणि सुनेला ऑर्डर द्यायची, छान दाबात बसा ना, तुझे देखता अपमान. तुम्ही तिचा अपमान तुमच्या बायकोचा केल्यावर सुन तिचा डबल करणार. त्यामुळे अपमान करायचा नाही. ही कुणाला सांगितलं? सासऱ्याला. सुनाला सांगितलं, सासूला सांगितलं, सासऱ्याला सांगितलं. आता दोन राहिली, सांगू? नवरा आणि बायको. हातात का भांडणं नाही? सांगू का औषध? औषध आहे माझ्याकडे. हा सांगा, म्हणजे 100% ह्यांनी मार खाल्लेला आहे तुमचा. ऐका, 4 गोष्टी पत्नीसाठी, 4 गोष्टी नवऱ्यासाठी. ऐक, नवऱ्यांनी पण ऐका. तुमचा नंबर आल्यावर तुम्ही ऐका, तोवर कान बुटं घाला. ह्यांना सांगतो पहिल्यांदा. आपला नवरा सकाळी कामाला निघाला, बरोबर आहे? कोणासाठी कामाला गेलाय तो? अहो कोणासाठी गेलाय? घरदार जपण्यासाठी, सांभाळण्यासाठी कामावर गेलाय, बरोबर आहे? तो कामावून संध्याकाळी येण्याच्या टायमिंगला तुम्ही थोडं केस विंचारून, मेकअप करून, थोडं स्माइल देऊन त्याचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही दिवसभर आनंदी असता, दिवसभर आनंदी असता, आणि देव यायच्या टायमिंगला काय तुमची तोंड व्हायच्या, बाबा 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 बाबा. त्याला वाटतं चुकीच्या घरी आलो का काय, त्याला वाटतं हायचं माघारी जावं थोडं. अहो त्याला वाटतं ना, घरी ट्रेस वाटतो ना, आता गेल्यानंतर माझी बायको हसून स्वागत करत. त्यामुळे मेकअप करून केस विंचरून बसा त्याच्या स्वागतासाठी. आणि त्यांनी मेकअप करून बसण्यासाठी, केस विंचरून बसण्यासाठी तुम्ही सुधीत घरी या नीटनीटक, नाही तर तुम्हाला धरून आणा ही तुमचं घर. तुम्ही सुद्धा नीटनीटक आलं. दारुडी लय प्रामाणिक बरं का, बाळासाहेबांपासून सगळी प्रामाणिक दारू. बाळासाहेब तर लय प्रामाणिक, हे 2 माणसं माझा हाल करते. यो दिसतो ना शांत माणूस, तो आग लावतो आणि तो अंगाव येतो. पण दारुडी प्रामाणिक. एक जण लय दारू प्याला, एक जण लय दारू प्याला आणि त्याच्या लक्षात आला, अर आपण लय दारू पिलो, आपण चूक केली. आपण गेल्या गेल्या बायकोची पाय धरून माफी मागायची की मला माफ कर, मी लय दारू पिले. की आलं आणि आला असं पाया पडलं, सांगितलं माफ कर, मी लय दारू पिलोय, माझ्याकडून चूक झाली. ती म्हणली तुम्ही लय दारू प्याला हे माझ्या पक्का लक्षात आलंय, कारण तुमचं ही घर नाही, तुमचं पुढचं घर आहे, इतकं दारू पिलं. दुसरी गोष्ट आपल्या नवऱ्यावरती अजिबात संशय घेऊ नका. हितनं भांडणाला सुरुवात आहे. हितनं तुमच्या नवऱ्याचं मोबाईल तुम्ही रातच्या 12ला आणि 1ला उठून जर चेक करत असताल, ती जगेल का? जगेल का? अजिबात त्याच्यावर संशय घेऊ नका, कारण तुमच्या नवऱ्याकडे तुमच्याशिवाय गावातलं कुत्र सुद्धा बघत नाही, तरी सुद्धा त्याचं इतकं हाल करून टाकलं. त्याच्यावर बंधन घालू नका. तुम्ही बाहेर चाललाय, नीटनीटक जा, पाकिट सांभाळून ठेवा,
तुम्ही विसरबोळे आहात, तुम्ही बावळट आहात, तुम्ही इकडं तिकडं बघता, इकडं तिकडं बघू नका. आता मला सांगा, आपल्याला इतक्या दिवसाची इकडं तिकडं बघायला लागलेली सवय जाईल का लगेच? नाही. त्याला त्रास देऊ नका. हे झालं तुमच्यासाठी. आता तुमच्यासाठी, तुम्ही काय कमी नाही, तुमच्यासाठी. ऐका, सकाळी घरातून बाहेर पडताना, सकाळी घरात बरं सांगते की त्यालाच वळून धरतोय परत मी दाखवतो. मग ऐका, तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडताना आपल्या पत्नी बरोबर गोड बोलून बाहेर पडा, हसून बाहेर पडा. तिच्यावर चिडू नका, तिला भांडू नका, न भांडता बाहेर पडा. कारण ती आपली गुलाम नाही, आपली लक्ष्मी. तिच्यावर अजिबात घराच्या बाहेर पडताना भांडण करून बाहेर पडू नका. कारण तुम्ही कामाच्या व्यापामध्ये, आपण सकाळी आपल्या बायकोवर भांडलोय, हे कामाच्या व्यापामध्ये विसरून जाता की आपण सकाळी आपल्या बायको बरोबर भांडलोय. तुम्ही विसरून जाता, पण हे अजिबात विसरत नाहीत. ह्या प्लॅन करत्यात. हो, संध्याकाळी माघारी घरी आले, ह्याला उभा ठेवायचा का आडवा ठेवायचा, कॅमेरेमन तर मारणाचा हसत्यात. मला वाटतंय पटलंय. अजिबात भांडू नका. आणि सकाळी भांडण चालू होतं, सकाळी ध्यानात असू द्या, माघारी घ्या ना. झाले ना भांडण, एका क्षणात माघारी घ्या. आमच्या घरात आमच्या नवरा बायकोची अजिबात भांडणं होत नाहीत. जर लगेच माघार घेतो. जर माझं चुकलं ना, मी म्हणतो बाई माझं चुकलं, मला माफ कर. आणि जर तिचं चुकलं तरी मीच म्हणतो बाई माझं चुकलं, मला माफ कर. कशी भांडणं होते? असंच केलं पाहिजे ना. म्हणजे तुमचं चुकलं तरी ह्यानीच माघारी घेतली पाहिजे. हो म्हणते द्या. सकाळी भांडण चालू झालं. कधी? सकाळी. तुम्ही घरी आला संध्याकाळी, त्या टायमिंगला ह्यांचं तोंड असं फुगलेलं असतं. तुम्ही येऊन बसता, तुमच्या डोक्यातच नसतं, विसरून गेला. गरीब माणसं विसरून जातात भांडण झाली. ह्या तुम्ही येऊन सोप्यावर बसला ना, यानं देणार चहा. आपल्याला कळतच नाही काय एवढ्या तापले मशीन. चहा आपण म्हणणार, तुला नको, मला अजिबात टेन्शन घेऊ नका, त्यांनी घेतलेला असतो. तेव्हा हसायला आलं ना. ऐका, संध्याकाळी 8 वाजतात, 8 जेवणाचा ताट खाडकीने आपटणार. जेवा. आपण म्हणलं ना, तुला मला भूक नाही. दिवसभर ठरलेलं असतं किती वेळा खायचा. झालं 8 वाजल्या. भांडण कधी झाले? सकाळी. रातच्या 10 वाजल्या. एकाच बेडवर दोघं झोपणार. एकाचं तोंड ह्या भिताळाकडं, एकाचं तोंड त्या भिताळाकडं, मध्ये 2 फुटाचं अंतर. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा, मग अर्ध्या तासाने नवरा बायकोचे भांडण झाल्या पहिल्यांदा माघार कोण घेत? हा, लगेच पुरुष पहिल्यांदा लगेच माग डेअरिंग करून, ए पिल्लो अंगाला हात लावायला नाही. तो विषय सोडून द्यायला म्हणला अशीच मर ह्या जर इकडं तोंड. पण अर्ध्या तासाने ती म्हणा, होय व तेव्हा म्हणजे भांडणं कधी चालू झाल्या? सकाळी. रातच्या 2 वाजल्या तरी भांडणं मिटत नाहीत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण रात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत आहे, लक्षात असू द्या. त्यामुळं सकाळी भांडणं झाले ना, लगेच मिटून घ्या. भांडणं होणार नाहीत, होऊ शकत नाही. पुण्यामध्ये दोघं नवरा बायको होती. दोघांना 1-1 लाख पगार होता. दोघांचं जमत नव्हतं, पण त्याच्या डोक्यात आलं बस हिला शेवट करायचा. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला चित्रपटात घेऊन गेला, चित्रपट दाखवला. आणि रातच्या 12 वाजता सगळा रस्ता सुन्न झालेला होता. त्याने एका ब्रिजवरती गाडी थांबवली आणि तिला सांगितलं डोळं बंद कर, तुला मला गिफ्ट द्यायचंय. गिफ्टच्या आशेने तिने डोळं बंद केलं. तिने उचलली अशी नदी. अजून एक प्रकरण घडलं.
वाईच्या घाटामध्ये नवरा बायको दोघांची भांडणं झाली. नवऱ्याने त्या गाडीतच तिचा नरडर वायरी आवळलं, घरी सोडून दिली. पण सुदैवाने दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातल्या महिला इतक्या मजबूत आहेत, दोघीच्या दोघी सुद्धा पूर्ण वाचल्या. त्यामुळं असा प्रयोग तुम्ही करू नका. टाकून देण्याचा, आवळण्याचा अजिबात प्रयोग करू नका. त्याचबरोबर तुमच्यासाठी सांगतोय, आपल्या बायकोला तिला कधीच आईवरनं शिवी देऊ नका. देता का तिला कधीच आईवरनं शिवी देऊ नका. कारण तुझी आई लय लांब आहे, तुमची आई दिवसभर तिच्याच ताब्यात आहे. असा कार्यक्रम राबवला ना तुमच्या आईचा, तिला शिवी देऊ नका. हाय बरोबर आहे, शिवी देत ना, करा की कार्यक्रम. ऐका, ही संसारातलं सुख आहे का? संसारात सुख. मग संसारिकांची संगत अजिबात मागत नाही. मग मागितली कोणाची संगत? संतांच्या अभंगाचं पहिलं. जबाबदारी आपल्याला टाळू शकत नाही. जिथं आपलं आयुष्य गेलं ना संसारामध्ये, त्यात उद्धार नाही तुमचा, व्यर्थ आयुष्य आहे. आपण सुखाने संसार तर करू शकत नाही, होतच नाही. पण आपल्याला सुख मागितलंय संतांच्या संगतीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये जसं पक्षी
आकाशामध्ये मुक्त विहार करतात. आपल्याला तसं वाटतं का नाही, मुक्त असावं, बंधन नको, बंधन नको, नको त्रास. हा त्रास तिथं नाही. गाये नाचे उडे आपली छंदे, मला सोक्त जगता येतं. त्या भगवंताचं भजन करत करत करत, त्याची भक्ती करत करत करत, परमार्थ करत करत आपलं आयुष्य कडेला नेता येतं. ते सुख आहे. म्हणून त्या ठिकाणी काय आनंद आहे जगण्याचा. गाये नाचे उडे आपली छंदे. दुसरा अक्षर, गाये नाचे उडे आपोली तुम्ही एवढं सांगितलं संसारात दुःख आहे. मग आता तुम्ही घरी जाणार, घरावर राखेलवतून पिटवून देणार, बायका पोरं सगळी सोडून देणार आणि परमार्थाला लागणार, असं करायचंय का? तसं करायचं नाही. संसार चांगला करायचं, पण संसारावर प्रेम करायचं आणि परमार्थात ते घालायचे. तिथं गेलं पाहिजे तुमचं प्रेम. संसारावर कमी केलं पाहिजे, संसारात उतार नाही, परमार्थात उतार आहे. संसारावर प्रेम कमी करा आणि परमार्थामध्ये घाला, तिथंच तुमचा उद्धार होणार आहे. बाकी कुठे? बाकी होऊ शकत नाही. म्हणून संत कुठलेच संसाराची अपेक्षा करत नाही. जे संत संसारातून बाहेर पडले, परमार्थात गेले, देवा जवळ गेले, ते फिरून परत संसारात आले नाही. म्हणून त्यांचा व्यापार सफल झाला, सुफल झाला, त्यांना आनंद मिळाला तिथं. म्हणून परमार्थात प्रेम करा, परमार्थात तुमचं लक्ष केंद्रित करा, तिकडे जाऊ द्या, सावधान व्हा. संसाराच्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा भारी.
करचाल भगवंत चरणी ते विलीन करचाल लावचाल परमार्थात लावचाल तेव्हा देवाचं होचाल तुम्ही देवाचं आणि देवाचं एकदा तुम्ही झाला बाकीच्या संसाराची चिंता तुम्ही करायची नाही त्याच्यावर भार टाकायचा अभंगाचं चौथं चरण तुका म्हणे आता आपुल्या तुका म्हणे सॉरी आवाज आवाज बेस बेस दिला पलीकडच्या त्याचा बेस दिलाय ती बेस कमी करून ठेवत त्याचा बेस कधी घरात ठेवत सुभाषरावांनी रामभाऊ आपल्या यात्रेनिमित्त शुभेच्छा देणार आहेत. गडबड करणारा घरी जाऊन लगेच काय सत्कार होणार नाही. या ठिकाणी आपल्या गावचं जागृत देवस्थान खंडोबा या यात्रेनिमित्त ही सेवा माझ्या वाट्याला आली. ही सेवा संपन्न करत असताना आपली कुठली वर्ग शिक्षण संस्था आहे? श्रीधर महाराज बालवारकरी शिक्षण संस्था कुरुणवाडी या वारकरी शिक्षणातील
बालवारकऱ्यांनी अतिशय सुंदर साथ दिली. त्याचबरोबर आमच्या सर्व मुली भविष्यातील कीर्तनकार सर्वांनी सुंदर साथ दिली. तुमच्या सर्वांची चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण कीर्तनकार गणेश महाराज धुमाळ सुंदर साथ दिली. महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण कीर्तनकार आकाश महाराज गरगडे आपण सुंदर साथ दिली. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मृदंगाचे महामेरू ऋतिक महाराज पवार आपण सुंदर साथ दिली. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. तुमचं महाराज नाव काय? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज डोंगरे महाराज अतिशय सुंदर साथ दिली. तुमच्या चरणी. बाबा तुमचं नाव? वाटेल सांगा की. कुंडलिक महाराज थिटे सुंदर साथ दिली. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. अजून कोण राहिले? सर्वांनी सिस्टीमवाले दादा ते राहिले. हे का कोणी तिकडे इकडे सारा इकडे. तुमचं नाव काय? महेश अत्तार शेख. अत्तारभाई बरोबर ना? गोड साऊंड सिस्टीम आहे. मी इथल्या खंडेरायाला इथल्या महादेवाला विनंती करतो, अत्तारबाईची आज एक साऊंड सिस्टीम आहे ना, भविष्यात त्यांच्या 25 साऊंड सिस्टीम झाले पाहिजे. 25 पुढच्या वर्षी पर्यंत. अत्तारबाई मी महादेवाला म्हणलो असतो 50 होऊ द्या, पण तुम्ही म्हटलं तो गतिकच पडला. तारामुळे उडल. माझ्या एक साऊंड सिस्टीम सांभाळायला त्रास होईल का म्हणून 50 माझ्या बापाच्या केशात द्यायचे ना, त्याला म्हणायचे 25 बस. हळूहळू वाढू की हळूहळू. पण गोड साऊंड सिस्टीममुळे तुम्ही सुंदर आवाज दिला. त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. झाली का सगळी? त्याचबरोबर आज माझ्या बरोबर इको कमी करा. आपण सर्वजण प्रेम करत असल्यामुळे आज माझ्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाचं कोडीच्या कारपंती या वेब सिरीजचे सर्व मालक सुभाषराव मदने या ठिकाणी आलेले आहेत. मी तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझे मोठे बंधू, या आम्हाला कधीच तुम्ही एकत्र बघितलं नाही, नसतं ताणताना बघितलंय, ते माझ्या मनापासून माझे मोठे बंधू या वेब सिरीजचे डायरेक्टर सन्माननीय रामभाऊ जगताप या ठिकाणी आलेले आहेत. महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे प्रिय मित्र समजताय तुम्ही, ज्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, ते आमचे अजिंक्य राणा पाटील. आपण सर्व टाळे घेऊन उभा राहिला. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मला बोलावलेलं कोण आहे? त्याचं शेवटचं नाव सांगा. कोण? देवीदास छिटेने मला बोलावलं, म्हणजे माझं नाव सुद्धा घेऊ नका, आमचा मग कार्यक्रम आहे, पण रोज कॉन्टॅक्ट करत होते. आकर्षित दिसले, माझा जीव आला. पण अतिशय गोड नियोजन केलं. तुमच्या सर्वांचे जन्मी नतमस्तक होतो. ह्यात काय जे बरोबर आलं असेल ते माझे गुरुवर संतवीर युवक मित्र बंडात त्या करारकर्त्यांनी दिलेली सद्बुद्धी. जे काही चुकीचं बोललो असेल, अपशब्द बोललो असेल, कुणाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं असेल, ते माझ्या अल्पमतीचा दोष समजून झालेल्या चुका पदरात घ्याचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण जय 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 आज या ठिकाणी श्री खंडोबा यात्रेनिमित्त बाळासाहेबांची कीर्तन सेवा संपन्न झाली आणि अशा यात्रेनिमित्त आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं. खरं तर आमच्या पण मनात शंका होती की खंडोबा यात्रा आणि यात्रा म्हणलं की काय असतं, ऑर्केस्ट्रा असतो. ऑर्केस्ट्रा म्हणलं की मारामाऱ्या, दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जातं, हे वाद जातो, केसेस दाखल होत्यात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि हे सगळं घडत असतं गावात.
आणि लहान लहान मुलं समोर बसलेले असतात त्यांना हेच वाटत असतं आयुष्यभर की यात्रेनिमित्त असेच कार्यक्रम असतात, अशीच डोकी फोडायची असतात, असंच पोलीस स्टेशनला जायचं असतं. पण खरं तर तुमच्या गावचं कौतुक मानावं लागेल की यात्रेनिमित्त तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलंय आणि संस्कार खऱ्या अर्थानं इथूनच सुरुवात होतात. बाळासाहेबांनी सांगितलं की अजिंक्य राणा पाटील भैयासाहेब या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. त्यांच्या घरातून सुद्धा त्यांच्या गावातून सुद्धा हे संस्कार पेरले गेले आणि ते संस्कार उगवले गेले म्हणून आज या ठिकाणी आपण सगळेजण एकोप्यानं आज हा उत्सव साजरा करतोय. थिटे परिवाराचा सुद्धा मी आभार मानेन कारण त्यांनी कीर्तन या ठिकाणी ठेवलं आणि चांगलं संस्कार पेरायचं काम केलंय. आम्ही सुद्धा असंच आपल्या चांडाळ चौकडीच्या कारामध्ये वेबसिरीजच्या माध्यमातून आपल्या समोर नवीन नवीन एपिसोड घेऊन येत असतोय. त्याच्यातून संस्काराची शिदोरी पेरण्याचं काम करतोय. तुम्ही आमच्यावरती भरभरून प्रेम करत आहात. या प्रेमामुळे आपल्या चांडाळ चौकडीच्या कारामध्ये वेबसिरीजचे बघता बघता 207 एपिसोड पूर्ण झाले आणि तुमच्या प्रेमामुळे आपल्या चांडाळ चौकडीच्या कारामध्ये या वेबसिरीजचे 19,25,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. हे केवळ तुमच्यामुळे झाले. भैयासाहेब, अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आपल्या चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीज ही एकमेव वेबसिरीज महाराष्ट्रातली 1 नंबरची एवढ्यासाठी ठरली की या वेबसिरीजने 71 कोटी 25 लाख व्ह्यूजचा टप्पा पूर्ण केलेला आहे. चांगलं पेरलं की चांगलंच उगवतं. आता आपण टीव्हीला मालिका बघतो. बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, सुनेने सासूची जिरवली, सासूने सुनेची जिरवली, सासू सासऱ्यातले वाद, संपत्तीवरून वाद, याच मालिका असतात ना. याच्या पलीकडे कुठली मालिका आहे का? ज्या मालिकेतनं तुमचं प्रबोधन होतं अशी कुठली मालिका आहे? मुळीच नसते. कारण तुम्हाला गृहीत धरून मालिका बनवल्या जातात टीव्ही सिरियलच्या. पण आपल्या वेब सिरीज मध्ये अशी मालिका आपण बनवतो की छोट्या मुलापासून वयोवृद्ध आमच्या 80-90 वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत ती मालिका बघितली जावी. आणि त्याच्यामध्ये कमरेखालचे जोक नसतात, डबल मिनिंगचे शब्द नसतात, माता भगिनीचा अपमान होईल असे कुठलेही शब्द नसतात. सहकुटुंब सहपरिवार बघता यावी अशी आपण वेब सिरीज बनवलेली. आपण बघा, भविष्यात जर कोणी अजून बघितले नसेल तर इथून पुढे बघा, आपल्या सर्व मित्र कंपनींना सांगा सहकुटुंब बघा. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या गावात जे काही चांगले संस्कार आहेत, यात्रेनिमित्त कीर्तन सेवा आयोजित केली जाते. आम्ही ज्या ज्या वेळेला कुठं महाराष्ट्राभर फिरू त्यावेळेला नक्कीच तू आपल्या अनगर या गावचं नाव आम्ही त्या ठिकाणी आवर्जून घेऊ ही ग्वाही आणि हा शब्द जोडू आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना अपेक्षित होतं की या ठिकाणी बाळासाहेब आलेत आणि बाळासाहेब काहीतरी आता दारू पिऊन काहीतरी अभिनय करून दाखवणार. पण हे व्यासपीठ वेगळं आहे, इथं मर्यादा असतात. आता डायलॉग ऐकायचा तर तुम्हाला रामभाऊ ऐकवतील, पण माझा एक छोटासा जाता जाता एक डायलॉग. माझं काय असतं, ह्या दोघांचा वाद होत असतो. शेवटी कसं तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव, तंटामुक्त गावाचा अध्यक्ष हा शिव्या खाणारच असतो. कारण त्याला कोणाची तरी एकाची बाजू घ्यायची असते, योग्य तो न्याय द्यायचा असतो. ज्याला न्याय दिलाय ना त्याच्या विरोधातला त्याला शिव्याच घालत असतो. आणि ते माझं पात्र आहे. ह्या दोघांचा वाद होत असतो त्यावेळेला मला फक्त एकच काम असतं, सोडवायचं असतं. मग बाळासाहेब बऱ्याच वेळा म्हणतात ते नालायक माणूस आहे. ठीक आहे बाबा, नालायक तर नालायक, भांडणं सोडवायचं असतं. तर माझा एक असा डायलॉग आहे. हा, आता माझं एवढं नाव सांगा, मला सांगा, तंटामुक्त अध्यक्ष. ह्यानी माझ्या नावाचं वाटोळ केलं हो, तंट्या तंटू. आता हे काय नाव झालं का? बरं असं का, आवर्जून ह्या दोघांचं नाव घेईन मी, कारण हे महाराष्ट्रातले उत्तम प्रतिशे विनोदाचे बादशाह आहेत. आम्ही आवर्जून सांगत असतो. आणि आम्हाला इथपर्यंत जर कोणी आणलं असेल भैयासाहेब तर ते आमच्या मैत्रीनं इथपर्यंत आणलेलं आहे. बाळासाहेबांनी तुम्हाला कीर्तनामध्ये सांगितलं की संगत महत्वाची. संगत, आम्ही तिघांच्या एकमेकांच्या संगतीत आहोत आणि म्हणून आजपर्यंत संगत सोडली नाही. एकमेकांच्यावरती असणारा विश्वास कधी ढळलेला नाही, म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आम्ही आलो. आता जाता जाता डायलॉग. कुणी किती करा गावच्या राजकारणात डाव प्रति डाव, राजकारणात डाव प्रति डाव असतातच, माहितीये तुम्हाला. कुणी किती करा गावच्या राजकारणात डाव प्रति डाव, पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेब रामभाऊ तंटामुक्त अध्यक्ष, त्याचा अध्यक्ष सुभाषराव. धन्यवाद.
बॅग इकर बॅग इथं ठेव बॅग. नमस्कार. आज आपल्या गावातील खंडेरायाच्या यात्रेनिमित्त आमचे धाकटे बंधू परममित्र आदरणीय भरत महाराज शिंदे, महाराष्ट्राचा बाळासाहेब यांची कीर्तन सेवा आपल्या गावामध्ये संपन्न झाली. आपल्या गावातील आजूबाजूला घरामध्ये घडणाऱ्या घटना त्यांनी या कीर्तनाच्या माध्यमातून विशद केल्या. वेबसिरीजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हेच सांगत असतो की बाबांनो, की आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत, त्या भांडण तांट्याने दूर होणार नाहीत, तर त्या तुमच्या एकोप्याने तुमच्या चांगुलपणाने दूर होणार आहेत. आणि हेच आम्ही सांगत असतो. बाळासाहेबांचा कीर्तनाचा विषय तो होता की संगत गुण. तर संगत गुण नक्कीच चांगला असला पाहिजे. वाईटाचा परिणाम वाईटच होतो. घरामध्ये जर कोणी दारू पित असेल तर त्याचा परिणाम थेट लहान मुलांवर होतो. याची जाण आणि भान आपल्याला असली पाहिजे. आपण निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे, चारित्र्यवान जीवन जगलं पाहिजे, तरच तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ आहे. अन्यथा तुमचं आमचं जीवन व्यर्थ आहे. आम्ही म्हणतो की जे आमचं झालं, जे आम्ही व्यसन केलं ते आमच्या मुलांनी केलं नाही पाहिजे. हा सांगण्याचा अधिकार तुम्हाला स्वतः निर्व्यसनी असल्याशिवाय सांगता येणार नाही, करता येणार नाही. माझ्या माता भगिनींना विनंती आहे की घरामध्ये व्यसन शिरता कामा नये. तुम्हाला पण विनंती आहे की व्यसन करू नका. या व्यसनांमुळं या लहान लहान मुलांवर परिणाम होतो, मुलींवर परिणाम होतो. बाळासाहेबांनी सांगितलं, आमच्या मित्रांनी सांगितलं की मैत्रीमुळे की संगत गुणामुळे आमची पिढी बिघडत असते. तुमचे मित्रमैत्रिणी चांगले असतील त्याचे निश्चित चांगले परिणाम होतात. मित्रांनो विनंती आहे, आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावगाड्यात काम केलं. सुभाषरावनी ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून काम केलं. त्याच्या अगोदर सुभाषरावच्या अगोदर मी काम केलं त्याच ग्रामपंचायतमध्ये. ज्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही कर्मचारी म्हणून काम केलं त्याच ग्रामपंचायतचं आम्ही सरपंच उपसरपंच म्हणून मिरवलं. एवढं चांगलं काम करावं लागतं. म्हणून जन्म घेणं, कोणाच्या घरात घेणं, कुठल्या जातीत घेणं तुमच्या आमच्या हातात नसून ज्या ठिकाणी आपण जन्म घेऊ त्या ठिकाणी चांगलं वागू, चांगलं काम करू. निश्चितपणे जग आपल्याला मानल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांनी आता अलीकडे बघतोय या ड्रायव्हरला थोडा जीव लाव, तसंच बाळासाहेब लोकांच्या गाड्या पुसल्यात, ड्रायव्हिंग केलेलं आहे. पण आज महाराष्ट्रातला गळ्यातला ताईक झालेला आहे बाळासाहेब. कारण का, एक उत्तम कीर्तनकार, उत्तम अभिनेता ही भूमिका बाळासाहेब बजावतात. त्यासाठी चांगला माणूस म्हणून काम करावं लागतं. चांगल्याला चांगलंच म्हणतं लोक, हे याचा आम्हाला खात्री आहे. गावगाड्यामध्ये बारकावे गावातले टिपले तेच वेबसिरीजच्या माध्यमातून मांडले, ते तुम्हाला खूप आवडले. बाळासाहेबांना या ठिकाणी बोलवले असताना थिट्यांचा आम्हाला फोन आला, काही करा, भले पैसे देतो पण तुम्ही या, असं आम्हाला सांगितलं गेलं, अशी विनंती केली. म्हणजे लोकांनी असं बोलवलं पाहिजे, एवढ्या लायकीचं आपण व्हायला पाहिजे. आणि ती लायकी तुम्ही आम्हाला दिली. आणि ही लायकी आपण आपल्या स्वकर्तृत्वाने चांगुलपणाने कमवायची असते. मध्यंतरीच्या काळामध्ये बघा, कोयता गँग पुण्यामध्ये, मुंबईमध्ये आपण ऐकली, आपण बघितले, बातम्या वाचल्या, टीव्हीला यायचं की अचानक हल्ला करतात काय तरुण. कारण का, बेकारीवर मात करायची होती, दहशत निर्माण करायची होती, कुणाचं सोनं चांदी लुटायचं होतं, पैसे लुबडायचे होते आणि आम्हाला मोठं व्हायचं होतं. परंतु त्याचा परिणाम 100% वाईटच असतो. आज ती तरुण मुलं तुरुंगामध्ये आहेत. 14-14 वर्ष, 20-20 वर्ष शिक्षा लागलेली. मग आपलं आयुष्य जर असं तुरुंगात जाणार असेल, बर्बाद होणार असेल, तर आपण नक्की चांगलं वागू. जे काय काम करू, मजुरीचं काम करू, पण ते चांगलं काम करू. नेहमी आम्ही चांगलंच सांगत असतो. मुलींना आणि मुलांना कॉलेजच्या, आमच्या कॉलेजला आई वडील, हायस्कूलला आई वडील तिकडे फिरकले तर आम्हाला आमच्या आई वडिलांची लाज वाटते. माझा बाप फटकाळे, माझी आई कशी तरी गबाळ्यासारखी आहे. मग आपल्याला असं वाटतं की त्यांनी तिकडे नाही आलं पाहिजे. पण पोरांनो पुरीनो मी नेहमी सांगत असतो, खऱ्या अर्थाने तुम्हाला नटनट्या वेगवेगळ्या आवडत असतात, पण तुमचा जर खरा हिरो कोण असेल तर तो तुमचा बाप असतो. कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे, त्यांनी तुम्हाला मोठं केलंय, रक्ताचं पाणी केलंय. त्या बापाला कधी विसरू नका. आणि पुरींनो, सगळ्यात भारी तुमची हिरोईन असेल कोण, तर ती तुमची आई असते. तुम्हाला दुनिया खायला घालत नाही, पालन पोषण तुमच्या आमच्या आई करते. म्हणून आई वडील आपले खरे हिरो आहेत, खरे आयडॉल आहेत, त्यांना कधी विसरू नका. मग रामभाऊ सारखा तर डायलॉग हाणतोच की, ह्याची आडवीन त्याची जिरवीन, तुला इथं दाखवतो, हिसका दाखवतो. पण खऱ्या अर्थाने
सुभाषरावने पण सांगितलं आम्हाला कोणी मोठं केलं असेल तर आमच्या मैत्रीनं केलं. मग संगत गुण तुमचा चांगला पाहिजे. मित्रांमध्ये सुद्धा एक चांगली वैचारिक पातळी आली पाहिजे. भले एखादं आपण काम करू पण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. चोरी मारी वाईट वागणं याला कधी शासन माफ करत नाही, प्रशासन माफ करत नाही, पोलीस माफ करत नाही. मग आमचं तुमचं जीवन अंधकारमय होण्यापेक्षा आम्ही चांगलं जीवन जगू, भले गरिबीत जीवन काढू पण चांगलं जगू. आपल्याला दुनिया चांगलं म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या विनोदांची निर्मिती झाली. जसं की महाराज तुम्ही म्हणला, पाटील साहेब तुम्ही म्हणला की हे डायलॉग म्हणला पाहिजे, किशात आला डायलॉग. रामभाऊ तुमचा 40 एकराचा डायलॉग झाला पाहिजे. ह्या डायलॉगची निर्मिती त्यासाठी झालेली आहे की तर खरं तर लय जास्त डायलॉग बाजी करता येत ना. तुम्हाला वाटलं असेल की बाळासाहेब आता तांट्या रामभाऊ तुझा दाखवेन, खाली बघ डोळेच काढीन असं काय म्हणन, पण तसं काही होणार नाही. हे व्यासपीठ वेगळं आहे. त्यांनी जी विद्या शिकली, माळकरी घराणं आहे त्यांचं, याच्या माध्यमातून जनतेला काय आपण काय चांगलं देऊ शकतो का या उदात्त हेतूने त्यांची कीर्तन सेवा अखंडपणे महाराष्ट्रभर चालू असतो. वेळ मिळाला तर वेबसिरीजसाठी सुद्धा वेळ देऊन इतकं कष्ट त्या माणसाला करावं लागतं. आमची सुद्धा संगत आहेत. 20 तारखेला त्यांची मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी अंतरवली सराटी या ठिकाणी त्यांची 20 तारखेला कीर्तन सेवा आहे. असं लोकांनी बोलवलं पाहिजे. तेवढ्या वृत्तीचं तेवढ्या उंचीचं व्हावं लागतं. म्हणून जाता जाता तुम्हाला मी डायलॉग माझे म्हणतो. हे व्यासपीठ जरी कीर्तनात असलं पण खंडोबाची यात्रा आहे. हा यात्रा म्हटली की सुभाषराव म्हटले तमाशा आला, ऑर्केस्ट्रा आला. गौतमी पाटील असली तर डोकंच फोडतात पोरं. महिला तरी पुढं बसल्यात, पाठीमागच महिला दिसतात. कुणाचं पोरग एखादं चिराडलं जातं, डोके फुटली जातात, गौतमी पाटीलला दगडी मारली जातात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघाय सगळी दुनिया येते. आमच्या गावाच्या शेजारी 2-3 किलोमीटर अंतर गणपतीच म्हणतोय गौतमी पाटील ताईंचा ऑर्केस्ट्रा होता. सगळी दुनिया ऑर्केस्ट्रा बघायला गौतमी पाटलाची वाट 2-3 तास बघायला, आणि 2-3 तास गौतमी पाटील आम्हाला भेटायला आलती. आहे का नाही? तेवढं उंचीचं व्हावं लागतं. रामभाऊच्या घरी, बाळासाहेबाच्या घरी, सुभाषरावच्या घरी. तुम्ही गावला नाही ना, तुम्ही कीर्तनाला गेला नाही तर तिथे येऊन काय लावणीनं करणार नव्हत्या तुमच्या पुढं. त्या आलत्या म्हणजे तुम्ही खूप फेमस आहे, तुमचे कार्यक्रम खूप आम्हाला आवडतात म्हणून गौतमी पाटील आमच्या घरी बसून गेल्या. आम्ही पण मोठेपणाने चोळी बांगडी केली. आपण शिवरायांच्या भूमीतली माणसं आहे. चोळी बांगडी केली आम्ही, लावलं ताई या, पण डुकी पोरांचे फुटेल असं काय तुम्ही कृत्य करू नका. त्या अधिकारवाणीनं बंधू या नात्याने मी बिनधास्त सांगितलं. म्हणून बाळासाहेब पाटील साहेब तुमच्या बी माहितीसाठी सांगतो, आणि तिथे साहेब डायलॉग हाणला तर काहीतरी आमची बी तुम्ही वटी भरणार आहे म्हणून तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्या माता बहिणीला तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. युवक मित्रांनो तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची शिवी आवडत आहे. रायगड 5 एकर फकीर एका एकाचा नादच पुरा करेन. कुणी लढा रामभाऊ म्हणतात रामभाऊ. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. असं जर मी म्हणणार नसलो तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिथं विषय गंभीर तिथं तुमचे आई बाप खंबीर. जिथं विषय गंभीर तुमचा अनगरवाडी गाव खंबीर. अख्ख्या महाराष्ट्रात एकच नाव ते म्हणजे रामभाऊ 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 असं माझं मी म्हणून घेतो. पण तुम्ही पण म्हणलं पाहिजे अख्ख्या गावात एकच नाव, जे काय तुमचं असेल बाळू, सुभाषराव, जे काय असेल ते म्हटलं पाहिजे. कुणाचं पोरग अमक्या तमक्याचं, अमक्या तमक्याचं, अमक्या कोणाची पोरगी अमक्या तमक्याची, अमक्या तमक्याची. म्हणून माझ्या जाता जाता सर्व मित्र परिवारांना सांगतो, ग्रामस्थांना सांगतो, हा डायलॉग ह्याच्यासाठीच आहे की आमच्याकडे पैसा असला, संपत्ती असली की आम्हाला लोक दिसत नाही. आम्ही म्हणतो ह्याची आडवीन त्याची जिरवीन, हिथं भेट सोलापूरला ये, मोहळलाच गाठून आणतो, तिथंच मारतो. 100 पोर आहेत, पैलवानाचं घर आहे, दाखवतो, राडा करतो. राडा काय करू नका, आपल्या आयुष्याचा राडा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या डायलॉगची निर्मिती झाली. असणारे जमिनी टिकवा, त्या पिकवा, मोठं व्हा, तर तुमच्या आमच्या जीवनाला अर्थ आहे, आणि तर तुमचं आमचं जीवन व्यर्थ आहे. आज खंडेरायाच्या यात्रेनिमित्त आणि बाळासाहेबांच्या बरोबर आम्हाला सुद्धा येता आलं. तुम्हाला 4 शब्द हितगोच करता आलं.
खूप सुंदर कीर्तन सेवा झाली, मुलं सुंदर नाचत होती. नाही तर आजकालची पोरं पुरी डीजे पुढे नाचतात. कधी कधी लाडा मला आला तर आम्ही बी गावात अंग मोकळं करतो. नाचलं बी पाहिजे, खेळलं पाहिजे, बागाडलं पाहिजे. अधिक वेळ घेता पुन्हा एकदा आपल्या गावातील ग्रामदैवत खंडेरायाच्या चरणी ही सेवा अर्पण करून सर्वांना खंडेराया यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगलं व्हा, मोठं व्हा, सुसंस्कृत व्हा, निर्व्यसनी जीवन जगा, चारित्र्यवान जीवन जगा, ह्याच आमच्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने तुम्हाला मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा देऊन आम्ही